थेट मुख्यमंत्री आणि क्लास 1 अधिकाऱ्यांच्या सोबत काम करण्याची संधी तर आहेच, सोबतच तुम्हाला 61,500 रुपयाचा स्टायपंड सुद्धा मिळणार आहे. होय, मी महाराष्ट्र शासनाच्या सीएम फेलोशिप योजनेबद्दल बोलतोय. 2026-27 ची जी बॅच आहे, जी 8 नंबरची बॅच आहे, त्याची रिक्रुटमेंट प्रोसेस ऑलरेडी सुरू झाली आहे आणि तुम्ही यामध्ये जर इंटरेस्टेड असाल, तर त्यासाठी पात्रता काय हे आधी समजून घ्या. तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असणं अपेक्षित आहे, ज्यामध्ये कमीत कमी 60% मार्क्स तुम्हाला पडलेले पाहिजेत. तुम्हाला 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही इंटर्नशिप सर्टिफिकेट सुद्धा जोडू शकता. आणि वयाची काय अट आहे? वय साधारण 21 ते 26 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. मग आता जर तुम्हाला याच्यामध्ये ऍप्लिकेशन करायचं असेल, तर आधी 27 मेच्या आधी ऍप्लिकेशन करून घ्या. ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येईल. ऑनलाईन टेस्टमध्ये एमसीक्यू टेस्ट होते आणि त्यानंतर एस्से रायटिंगची टेस्ट होते. आता ऑनलाईन एमसीक्यू टेस्ट आणि एस्से रायटिंग मधून सगळ्यात जास्त मार्क पडणाऱ्या टॉप 210 म्हणजे 210 कॅन्डिडेट्सना मुंबईला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. आणि त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जे सिलेक्ट होतात अशा 60 लोकांची निवड या फेलोशिपमध्ये केली जाते. माझे एक मित्र आहेत शुभम गायकवाड म्हणून, त्यांनी ही सगळी प्रोसेस 2022 साली केली होती आणि ते इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले होते. मी स्वतः त्यांच्यासोबत इंटरव्ह्यूला मुंबईला गेलो होतो, त्यामुळं ही पूर्ण प्रोसेस खूप जवळून बघितली. सो तुम्हाला जर प्रशासनाचं काम अगदी जवळून बघायचं असेल, एकूण ओव्हरऑल ही प्रोसेस कशी चालते हे समजून घ्यायचं असेल आणि तुम्ही शासकीय कामामध्ये इंटरेस्टेड असाल, तर ही तुमच्यासाठी एक खूप चांगली संधी आहे आणि त्याचा नक्कीच सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त सिलेक्शन झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही या प्रोसेसमध्ये अप्लाय केला असाल किंवा करणार असाल आणि ते केल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं, तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. कारण एक 6 महिने गेल्यानंतर तुमचा अनुभव मला सर्वांच्या सोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.